संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। अभियोग्यताधारकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे सेकंड फेजची। अनेक जण सेकंड फेजसाठी तयारीमध्ये होते की नेमकी सेकंड फेज केव्हा सुरू होणार, त्या संदर्भातल्या बातम्या काल परवापासून सुरू आहेत। आता प्रश्न अनेकांचे असे आहेत की जागा किती असतील, सेकंड फेज प्रत्यक्ष केव्हा सुरू होणार। तर मित्रांनो, एक गोष्ट 100% आहे की 20-21 तारखेनंतर पोर्टलवरती जाहिराती देण्यासाठी जे इंटरनल पत्र दे जात आहेत आयुक्त कार्यालयाकडनं, तर ज्यामध्ये संबंधित आस्थापना असतील, शिक्षण अधिकारी असतील, त्या जिल्हा परिषदचे, महानगरपालिकेचे, अशा सर्व, त्यानंतर संस्था चालक असतील, यांना जागा अपलोड करण्यासाठी सूचना मान्य आयुक्त कार्यालयाकडनं जातील आणि त्यांना वेळ दिला जाईल। तो वेळ दिल्यानंतर प्रत्यक्ष जाहिराती ह्या पोर्टलला अपलोड करायला सुरुवात होईल। पोर्टल हे कोणासाठी सुरू होईल तर त्या संबंधित आस्थापना ज्या आहेत त्यांच्यासाठी सुरू होईल। जवळपास 20-21 तारखेपासून पोर्टल सुरू होणार आहे आणि जाहिराती त्यामध्ये अपलोड होण्याची, म्हणजे त्यानंतर अपलोड होण्यासाठी सुरुवात होईल। आता त्याच्यामध्ये तारीख किती तारखेपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहील या संदर्भातली अजून पूर्ण जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स आयुक्त कार्यालयाकडनं अजून सांगितलेले नाही आहेत। तरी साधारणतः एक 15 दिवस जरी आपण पकडले तर एक 10-15 दिवस हे त्या संबंधित आस्थापनेला जाहिरात अपलोड करण्यासाठी दिल्या जातील। त्यानंतर उमेदवारांना लॉग इन करून स्वतःचे जे काही प्रोफाईल आहे ते प्रोफाईल अपडेट करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल। प्रोफाईल अपडेट म्हणजे काय तर अनेक उमेदवारांना त्यामध्ये चुका झालेल्या आहेत। काहींचं 13 फेब्रुवारी 2023च्या आधीचं काही शैक्षणिक आहारता होत्या आणि त्या शैक्षणिक आहारता त्यामध्ये ॲड करायच्या राहून गेलेल्या आहेत। त्यानंतर काहींचं मीडियम चुकलेलं आहे, म्हणजे अनेक जण असे आहेत की मीडियममुळं ह्या पोर्टलच्या बाहेर ते गेलेले। त्यामुळं असे उमेदवार असतील किंवा काही उमेदवारांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नाही आहे, तर अशा सुद्धा उमेदवारांना पोर्टलमध्ये अपडेट करण्याची संधी त्या ठिकाणी मिळू शकते। त्यानंतर अनेक उमेदवार आहेत की जे समांतर आरक्षणामध्ये प्राथमिकला जॉईन झालेले आहेत ना, आता ते माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, यासाठी पात्र आहेत, परंतु त्यासाठी त्यांना समांतर आरक्षण ज्यामधून त्यांची निवड झालेली आहे ते त्यांना काढून टाकावं लागेल। असे काही जे काही बदल आहेत ते बदल पोर्टलला अपडेट करत असताना म्हणजे त्या उमेदवाराला दिले जातील आणि एकदा जाहिराती अपलोड झाल्यानंतर ते अपडेट करून पोर्टल प्रोफाईल अपडेट करून उमेदवारांना त्या काही ज्या जागा असतील त्या ठिकाणी प्रेफरन्स असतील किंवा मग नंतरची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरुवात होईल। प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर हे देणे म्हणजे प्रोफाईल अपडेट आणि कदाचित त्या संस्थेच्या जे जाहिराती आहेत त्या जाहिरातीला प्रेफरन्स वगैरे देणं हे एक साथ त्या ठिकाणी सुरू होऊ शकतं आणि नंतर निकाल वगैरे आणि नंतर जॉईनिंग, म्हणजे ही प्रोसेस जशी फर्स्ट पेजमध्ये झाली सेम तशीच प्रोसेस असणार आहे। फक्त एकच आहे की नेमकी प्रोसेस कधी सुरू होणार हा प्रश्न सर्व त्या ठिकाणी अभियोग्यताधारकांना पडलेला आहे आणि 21 तारखेनंतर प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होणार आहे। ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि फेब्रुवारीमध्ये प्रोफाईल आणि जाहिरातीला प्रेफरन्स देण्याची सुविधा त्या ठिकाणी सुरुवात केल्या जाऊ शकते। त्यामुळं सर्व अभियोग्यताधारकांना ही आनंदाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जाहिरात किती येईल हा प्रश्न सर्व उमेदवारांना पडलेला आहे की नेमकी आता जाहिरात किती येईल। तर जाहिरात परीक्षा झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 19,000 जवळपास उमेदवारांची यादी पहिले लागलेली आहे, त्यामध्ये अनेक उमेदवार जॉईन झालेले नाहीत। तर अपात्र, गैरहजर आणि 10% जर जागा पकडल्या आणि संस्थेच्या जवळपास साधारणतः 10,000 जागा होत्या, परंतु काही संस्था ज्या आहेत त्या नव्याने जाहिराती त्या ठिकाणी देऊ शकतात, कारण अनेक ठिकाणी अजून शिक्षक उपलब्ध नाही आहेत
आणि त्यांनी जर जाहिराती दिल्या तर हा आकडा वाढू शकतो. म्हणजे साधारण 10,000 ते 15,000पर्यंत हा आकडा जाऊ शकतो. पण जोपर्यंत जागा अपलोड होणार नाही तोपर्यंत एक्झॅक्टली आकडा आपल्याला कळणार नाही. तरीसुद्धा साधारणतः संस्था महानगरपालिकाने जिल्हा परिषदेच्या 10,000 जागा आहेत, परंतु याच्यामध्ये वाढ किंवा कमी जास्त होऊ शकते. हा आकडा वाढवू शकतो आणि 8-10,000पर्यंत सीमितही राहू शकतो. परंतु मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही बघितलं की अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते की पवित्र पोर्टलच्या जाहिराती म्हणजे पोर्टल बंद असल्यामुळं त्या ठिकाणी उमेदवार त्यांना मिळत नाही, शिक्षक मिळत नाही, हे त्यांनी वारंवार त्या ठिकाणी बोलून दाखवले. त्यामुळं अनेक संस्था ह्या पोर्टलला रजिस्ट्रेशन करतील यापेक्षा आपण पकडूया ना, जागा ह्या 10+ कशा येतील यासाठी प्रयत्न उमेदवारांनी करणं गरजेचं आहे. मी आधी सांगितलं की त्या संबंधित मोठ्या संस्था असतील त्यांना जाऊन जर भेट दिली आणि त्यांनी जर जागा देण्यासाठी विनंती केली तर जागा आकडा त्या ठिकाणी वाढू शकतो. त्यामुळे आता सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की नवीन सेकंड फेज जो आहे तो सेकंड फेज आता लवकरच सुरू होणार आहे. या व्यतिरिक्त जर कोणाला आणखीन काही समस्या असतील, आणखीन काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. शिक्षक भरतीबद्दल जे काही महत्त्वाच्या आणि ऑथेंटिक माहिती असेल ती ऑथेंटिक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.